महाराष्ट्राच्या पासून बांद्यापर्यंतच्या चौफेर प्रगतीला अगदी आपलं योगदान दिलेल्या महावितरणच्या 3 दिवसाचा 72 संपाचा दुसरा दिवस होता. हा संप स्थगित करण्यात आलेला आहे. संभाजी कांबळे जे मागासवर्गीय संघटनेचे आक्रमक असे नेते आहेत, संघटक आहेत, गेले 2 दिवस त्या ठिकाणी तळ ठोकून आहेत. नेमकाच काय स्थगित झालं म्हणजे काय नेमकं झालं? जे नुकतंच महावितरण प्रशासनानं एक रिस्ट्रक्चरिंग केलं होतं स्टाफचं, कामाच्या वाटपामध्ये बदल करून एक चुकीच्या पद्धतीनं कामगार संघटनांना विश्वासात न घेता एकतर्फी तो निर्णय लावून त्याची अंमलबजावणी सुरू केली होती. तत्पूर्वी गेले कित्येक दिवस कित्येक महिने आमच्या सर्व कृती समितीच्या सर्व नेते मंडळी ह्या ज्या 7 संघटना प्रमुख यामध्ये सहभागी होत्या, ते सर्व नेते मॅनेजमेंटशी वारंवार चर्चा करत होते, त्यांच्याशी संपर्कात होते आणि त्यांना विनंती करत होते की तुम्ही संघटनांना विश्वासात घेतल्याशिवाय कुठल्याही प्रकारची कृती करू नका. परंतु महावितरणच्या प्रशासनानं तशा प्रकारचं संघटनेचे कुठलंही न ऐकता त्यांनी एकतर्फी निर्णय घेऊन पुनर्रचना केल्यामुळं आणि त्याच्यासोबत इतरही मागण्या होत्या, त्याच्यावर कुठल्याही सकारात्मक एक ठोस निर्णय दिला नसल्यामुळं नाईलाजानं 3 दिवसाचा 9, 10, 11 ऑक्टोबर 2025 हा 3 दिवसाचा संप आयोजित केला होता. काल 9 तारखेला कोल्हापूर जिल्ह्यातून प्रचंड अधिकारी कर्मचारी आणि अभियंत्यांचा या ठिकाणी प्रतिसाद मिळाला, हे आपण पाहिलेला आहे. आज त्या संपाचा दुसरा दिवस होता. परंतु हे चालू असताना आत्ता आपल्याला एक थोड्या वेळापूर्वीच एक कृती समितीचं पत्र मिळालेलं आहे की त्या पत्राच्यामध्ये असं म्हटलेलं आहे, जे पत्र मॅनेजमेंटला दिलेलं आहे त्यांनी. काल कामगार आयुक्त मुंबई यांच्यासोबत चर्चा झाली होती आणि त्या चर्चेच्या अनुषंगावर जे काही घडलं त्या अनुषंगाने त्यांनी पत्र दिलेलं आहे. त्या पत्रामध्ये असं म्हटलं आहे, व्यवस्थापनाने कृती समितीतील संघटनांना केलेल्याचा आव्हानाचा आदर राखून व्यवस्थापनाच्या पत्र क्रमांक 32,891 नुसार गोषवाऱ्यामध्ये सुधारणा करून केलेल्या आव्हानानुसार आणि दिनांक 14-15 ऑक्टोबर रोजी कृती समितीतील संघटनाबरोबर वाटाघाटीची तारीख निश्चित केल्यामुळे व कामगार आयुक्तासमोर कॉन्सिलिएशन प्रोसिडिंगमध्ये त्यांनी संप थांबवण्याच्या केलेल्या आदेशानुसार कृती समितीतील 7ही संघटनांनी पुकारलेला 72 तासाचा संप 24 तासाच्या पुढे न सुरू ठेवता तूर्त स्थगित करण्याचा कृती समितीतील 7ही संघटनांनी एकमताने निर्णय घेतला आहे. हा जो आपण संपाचा निर्णय घेतला होता त्यावेळी एका बाजूनं प्रशासन असं होतं की हा मेस्पाखाली आहे, आक्रमक होतं प्रशासन, एका बाजूला आक्रमक होतं किंवा तुमच्या मागण्या न करता प्रशासन एकतर्फी बातम्या देत होतं आणि हा होणार नाही किंवा याच्यावर आम्ही बंदी घालू असं एक वातावरण होतं. त्याचं नेमकं काय करू? कसं आहे, कुठलंही आंदोलन केलं तर कायदा असतो, ते कायद्याचा बडगा दाखवतात. पण तो कायद्याचा बडगा दाखवत असताना जर मॅनेजमेंटनं आधीच काही चुका केल्या असतील, मॅनेजमेंटची आरेरावी असेल, मॅनेजमेंट जर इथल्या कर्मचारी अधिकारी अभियंत्यावर दहशत माजून एकतर्फी निर्णय घेत असेल, कायद्यानुसार कामगाराला त्याचं म्हणणं मांडायचा अधिकार आहे, कायद्यानुसार कामगार संघटना स्थापन करण्याचा अधिकार आहे. जर कायद्यानुसार कामगार संघटना स्थापन करण्याचा अधिकार असेल तर मॅनेजमेंटनं कामगार संघटनांना विश्वासात घ्यायला पाहिजे. त्यामुळं यांनी कायद्याचा दुरुपयोग करून कर्मचाऱ्यांच्यावर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्याला या देशातला कुठलाही कर्मचारी किंवा अधिकारी अभियंता याला बळी पडणार नाही आणि तो बळी पडलेला नाही. मोठ्या ताकदीनं हा सगळा कामगार वर्ग कोल्हापूर जिल्ह्यातला या ठिकाणी इथं आंदोलनामध्ये सहभागी झाला. फॉलोअप कसा असणार आहे नंतर काय? आता यामध्ये आपण जे पत्र वाचलेलं आहे त्या पत्रामध्ये तात्पुरती स्थगिती अशा आंदोलनाचा त्यात शब्दप्रयोग केलेला आहे. लक्षात घ्या, जे मॅनेजमेंट एकतर्फी कारवाई करून हे आमच्यावर लादत होतं ते मॅनेजमेंट या कामगार आयुक्तांच्या मध्यस्थी म्हणा किंवा त्यांच्यासोबतच्या चर्चेमुळं 14 ऑक्टोबरला त्यांनी जो आधीचा गोषवारा त्यामध्ये बदल करतो म्हणालेत. मग काय होतं 14 तारखेला आणि 15 तारखेला आपल्याला दिसेल. आणि 14-15 तारखेला जर पुढची दिशा तर 14-15 तारखेला या मॅनेजमेंटनं पुन्हा फसवायचा प्रयत्न केला कामगार संघटनेच्या आमच्या नेतृत्वाला किंवा कामगारांना, तर आमचं नेतृत्व किंवा आमचे सगळे कर्मचारी हे सगळे 7 संघटनांचे सभासद या ठिकाणी स्वस्थ बसणार नाहीत. कारण कायद्यानुसार प्रत्येक माणसाला न्याय मागण्याचा, त्याचे हक्क मागण्याचा अधिकार आहे. यासाठी भविष्यामध्ये सुद्धा अशा प्रकारचं मोठं आंदोलन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून मॅनेजमेंटनं येत्या 14 तारखेला या ठिकाणी संघटनांच्या सोबत अत्यंत सकारात्मक पद्धतीने विचार करून चर्चा करावी आणि आमच्या लाईन स्टाफ बांधवांच्या बाबतीत आमची जे वायरमन मंडळी आहेत यांच्या बाबतीतले जे प्रश्न असतील ते तात्काळ निकालीत काढण्यासाठी ही पुनर्रचना यांनी तात्काळ थांबवावी आणि आमच्या लाईन स्टाफ बांधवांचा कामाचा बोजा असेल आणि त्यांचे कामाचे तास असतील यावर विचार करावा असं मी आज आवाहन करतो. धन्यवाद. कोणतंही मोठं आंदोलन करताना 2 पावलं मागं घ्यावं लागतं. तसं हे आता आंदोलन 2 पावलं मागं घेतलं असलं तरी 14च्या मीटिंगमध्ये सकारात्मक निर्णय व्हावा आणि ऐन दिवाळीत पुन्हा आम्हाला आंदोलनाची पाळी येऊ नये असं भावना या ठिकाणी नेत्यांनी व्यक्त केलेल्या आहेत. TV नेक्स्ट मराठीतर्फे आपले आभार.
विष्णू जोशीलकर आपले या संघटनेत क्रीडा क्षेत्राच्या बरोबरच कुस्ती क्षेत्राच्या योगदानाबरोबर या MSCBच्या सर्व ज्याच्यामध्ये प्रदीर्घकाळ त्यांचं योगदान राहिलेलं आहे. आजचा संप एक विश्वासानं तुम्ही मागे घेतलेला आहे, तर प्रशासनावर ही तर मोठी जबाबदारी पुढची असणार आहे का? हे बघा, गेले महिना आपल्या सर्व कृती समिती संघटना मिळून प्रशासनाबरोबर चर्चा करत होत्या. एवढ्या शेवटपर्यंत प्रशासनानं वाट बघायला नको पाहिजे होती. ऐन दिवाळीच्या तोंडावर ह्या लोकांना इथं रस्त्यावर बसायला त्यांनी भाग पाडलं. आमची पूर्ण आता तयारी झाली होती की ज्या वाटेल ते झाले तरी संप मागं घ्यायचा नाही, परंतु शासनाला सद्बुद्धी सुचली म्हणा किंवा पुढचं संकट त्यांनी ओळखलं आणि हे होणारं दिवाळीवर जे संकट होतं, काळी दिवाळी म्हणायला पाहिजे, ते असंच प्रकार होता दिवाळीच्या तोंडावर. तर त्यासाठी शासनानं वाटाघाटी करून आज ज्या काय सकारात्मक चर्चा झालेल्या आहेत त्या व्यवस्थितपणे त्याने सोडवाव्या. पुन्हा परत या लोकांना आपल्या सगळ्या कर्मचाऱ्यांना रस्त्यावर बसायला लावू नये आणि लोकांची दिवाळी आनंदात करावी. आणि कामगारांचे जे प्रश्न आहेत सगळ्या संघटनांचं जे म्हणणं आहे ते मान्य करावं. खाजगीकरण ताबडतोब थांबवावं, एवढीच आमची सगळ्या कामगारांच्या वतीनं मागणी करतो आणि थांबतो. समाज मनामध्ये दसरा दिवाळी हा महत्त्वाचा सण असतो आणि त्यासाठी वीज ही महत्त्वाची असते. आणि आता तूर्त थांबलेला संप हा ह्या कामगारांच्याहीच जीवनामध्ये दिवाळी व्हावी यासाठी एक दायित्व किंवा आता जबाबदारी ही प्रशासनाची आहे. त्यामुळे हा संप आम्ही तूर्त थांबवलेला आहोत असं जोशीलकर सांगितले. TV नेक्स्टतर्फे मनपूर्वक आभार, धन्यवाद. स्वप्नील काटकर, मुख्य अभियंता, कोल्हापूर परिमंडळ महावितरणचे आता आपल्या संवाद साधत आहोत. सर, ऐन दिवाळीच्या पार्श्वभूमीवर हा 3 दिवसाचा संप आता स्थगित झालेला आहे आणि ग्राहकापासून सर्वांनाच एक सुटकारा मिळालेला आहे. काय नेमकं? महावितरणच्या काही ठराविक संघटनांनीच हा संप पुकारला होता आणि जवळपास 40% लोक हे कामावर नियमितपणाने येत होते. या व्यतिरिक्त महावितरणकडं जे बाह्यस्रोत कर्मचारी आहेत आणि एजन्सीचे कर्मचारी आहेत त्यांचीसुद्धा मदत होत होती. त्याच्यामुळं या संप काळात मागच्या 1.5 दिवसात कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार आपल्याकडे घडलेला नाही किंवा ग्राहकांना कुठल्याही प्रकारची अडचण आपण येऊ दिली नाही आहे आणि सर्व वीज पुरवठा सुरळीत चालू झालेला आहे. आणि आता या संघटनांनी प्रशासनाबरोबर त्या काही वाटाघाटी केल्या, त्यानुसार 14 आणि 15 तारखेला त्यांच्याबरोबर पुन्हा एकदा बैठक होणार आहे. त्यामुळे संघटनांनी हा संप तुर्तास स्थगित केलेला आहे. त्याच्यामुळे आता ग्राहकांच्या वीज पुरवठ्यावर कुठल्याही प्रकारचा परिणाम होणार नाही. सर, हा संप संघटनेच्या 7 संघटनेची पदाधिकारी अशी मागणी होती की आम्ही टप्प्याटप्प्यानं ह्यापर्यंत गेलेलो आहोत, पण प्रशासनाने एकदम मेस्पा लावणार किंवा एकदम आक्रमक अशी मोहीम होती, थोडीशी संघटनेची नाराजी होती का? पहिलं तर हे स्पष्ट करण्याला मला योग्य राहील की हा संप जो होता तो रिस्ट्रक्चरिंग किंवा पुनर्रचना जी आहे त्या संदर्भात होता आणि पुनर्रचना ही कर्मचाऱ्यांच्या भल्यासाठी आणि चांगल्यासाठी आहे. त्याच्यामध्ये कर्मचाऱ्यांचा तणाव कमी होऊन त्यांचं नेमक्यापणानं त्यांना काम करता यावं यासाठी आहे. सध्या एक कर्मचारी अनेक कामं करतो, मल्टिपल कामं एकाच कर्मचाऱ्याला करावी लागतात. तर पुनर्रचनेमध्ये ठराविक कामं ठराविक कर्मचाऱ्यांकडेच दिली जातील अशा स्वरूपाचे पुनर्रचनेचं प्रस्ताव आहे. आणि त्यामध्ये काही कर्मचाऱ्यांचा किंवा संघटनांचा त्याच्यामध्ये थोडा गैरसमज म्हणा किंवा काही भीती यापोटी त्यांनी त्याला विरोध करून संपाचं पाऊल उचललं होतं. पण आता संप मागे घेतलेला आणि पुनर्रचना हा निश्चितपणानं सर्व कर्मचाऱ्यांच्या आणि विद्युत ग्राहकांच्यासुद्धा भल्यासाठी आहे आणि त्यामुळं महावितरणचा एकंदरीत विद्युत पुरवठा हा अत्यंत चांगल्या पद्धतीनं पुनर्रचनेमध्ये होईल याची खात्री आहे. दिवाळीसाठी ऐन म्हणजे सर्वात उच्चांकी वापर हा दिवाळीच्या दरम्यान विजेचा असतो आणि महावितरणचा हा संप आता 14-15पर्यंत म्हणजे त्यातनं दिवाळीत संकट येणार नाही किंवा समन्वय तोडगा निघेल असं हां, निश्चितपणाने ह्याच्यात तोडगा निघेल आणि आता ह्याच्यापुढं कुठल्याही प्रकारचा अशा प्रकारचं पाऊल संघटना उचलणार नाहीत याच्याबद्दल मला आशा वाटते. आणि दिवाळी सर्व ग्राहकांची आणि प्रशासनाची सुद्धा सुरळीत जाईल. दिवाळी सण हा आणि त्यावेळी वीज पुरवठा संपूर्ण व्यवस्थित राहील आणि महाराष्ट्राचा हा मोठा सण दसरा दिवाळी जो मोठा असतो त्यामध्ये आनंदाला नाही तोटा यासाठी विद्युत कर्मचाऱ्यांनी सर्व तिन्ही घटक हे समन्वयाने काम करतील असा विश्वास या ठिकाणी व्यक्त झालेला आहे. मी माझे सहकाऱ्यांच्या समवेत राजेंद्र मकुटे, TV नेक्स्ट मराठीसाठी. धन्यवाद.